श्री स्वामी समर्थ. चला आज आपण पालक पकोडा बनवणार आहे. तर त्याच्यासाठी आपण आपल्या गार्डनमधली ही पालकाची भाजी घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून ही केलेली आहे. तर आता आपण हो का एवढी, आणि ही कशी बारीक मोठी निघलेली आहे, तर ही आपल्या गार्डनची भाजी आहे ना, म्हणून आपण छोटी छोटी बी आहे. तर आता आपण हे जे पकोडे बनवूया. तर कसे बनवूया, चला आपण हे असं पान ठेवणार आहे आणि हो काही आपण सारण करून घेतलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये आपण हिरवी मिरची टाकलेली आहे, कांदा टाकलेला आहे, चाट मसाला टाकलेला आहे, आपला घरकुल घरकुल मसाला टाकलेला आहे, लिंबू टाकलेला आहे, हळद टाकलेली आहे, जिऱ्याची पावडर टाकलेली आहे, कोथिंबीर टाकलेली आहे. तर आपणला खड्या मसाल्यापासून घरी बनवलेला ते घरकुल मसाला आणि खडे मसाला असा तर दोन्हीही टाकलेला आहे. चव्यानुसार मीठ टाकलेलं आहे. तर आता आपण ह्या पानांना सारण लावून घेऊया. हो का, असं मस्त असं आळूच्या पानाला लावतो का तसं लावून घ्यायचं आहे आणि रोळ करायचं आहे. तर चला आता मी दाखवते. आणि मुलं कशी पालक खायचं म्हणलं की ले तोंड वाकडं तिकडं करतात, म्हणून आपण हो का माझ्या मैत्रिणींनो घाई गडबडमध्ये तुम्ही जर असं करून मुलांना दिले ना तर खुसखुशीत होतात आणि खायला पण एकदम हसत खातेन ती. हो का, सगळे आता आपण असे बनवून घ्यायचे. तर हो का आपले एवढे सगळे झालेले आहेत आणि आपण सगळ्यांना हो का असं सारण भरून हो का असं गोल असा रोल करून घेतलेला आहे, असं मस्तपैकी. तर आता आपण इथं कोटिंग केलेलं आहे त्याच्यासाठी. तर आता आपण मस्त हो का असं झालं पाहिजे आणि छान फिटून घेतलेलं आहे. तर हो का इथं आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तर आता आपण टाकून घेऊया एक 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 एक. आणि हे कसं ही एकदम असं छान ह्याला सारण बसलं पाहिजे. आणि हो का हे असं तेलामध्ये तुम्ही सोडा. बघा आपले असे आपण सोडलेले आहेत पालकचे पकोडे, पालक बटाटा पकोडा. तर माझ्या मैत्रिणींनो एकदम खुसखुशीत होतात. तुम्ही नक्की करून बघा मुलांसाठी. हा तर पालक खाल्ल्याला चांगला असतं डोळ्याला, आणि पालक रक्तवाहिनी पण करायला मदत होते ना, आणि पालकमध्ये भरपूर असे काय फायदे आहेत खाण्याचे. तर तुम्ही माझ्या मैत्रिणींनो नक्की एकदा करून बघा अशी डिश. हो का, ही पण आपले खुसखुशीत तळायला लागलेले आहेत. हो का माझे पालक बटाटा पकोडे. तर त्याच्यासाठी आपण इथं हिरवी मिरची घेतली, टमाटा सॉस घेतलेला आहे. तुम्ही कशाबरोबर पण खाऊ शकता किंवा तुम्ही असे पण जेवणासोबत खाऊ शकतात. एकदम छान आणि असे कुरकुरीत आहेत आणि एकदम चवीला पण सुंदर पालकची भाजी लागते ना. तर माझ्या मैत्रिणींनो तुम्ही अशी डिश कधी बनवली होती का? बनवली असेल तर मला कमेंट करा. नसेल बनवली तरी एकदा नक्की बनवून बघा आणि मला फॉलो करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा.